नरसापूर प्रकरणामध्ये आहे. ती केस होती, ती केसचा निकाल लागलेला आहे, फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. कांबळे कसं बघता या सगळ्या केसकडे? तर नरसापूरच्या या अतिशय निंदनीय आणि खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या संबंध प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांचंच लक्ष लागून होतं आणि आपल्या सगळ्यांनाच याच्यामध्ये वाटायचं की जे खऱ्या अर्थानं ज्या अत्याचारातून त्या चिमुकलीला जावं लागलं, ज्या मानसिक अत्याचारातून तिच्या कुटुंबाला जावं लागलं, त्याच्यातून कुठे ना कुठेतरी या संबंध प्रकरणामध्ये त्यांची इतकीच मागणी होती की हा संबंध जी केस आहे ही फास्ट ट्रॅकमध्ये चालवली जावी आणि त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा ही त्या आरोपीला मिळावी. खरं तर आरोपीची पार्श्वभूमी सुद्धा ही आधीच्या 1-2 केसेसमध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचा काही विनयभंग आणि काही महिलांवरच्या अत्याचाराच्या संदर्भामधले गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि वयस्कर अशी ही ती आरोपी व्यक्ती. मला आठवते ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनीही थेट कुटुंबासोबत संवाद साधलेला होता. मी सुद्धा त्यांचे त्या पीडित मुलीचे आजोबा असतील आणि त्यांचे इतर नातलग असतील यांच्यासोबत मी त्यावेळेला संपर्कात होते. आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी सुद्धा तिथं प्रत्यक्षामध्ये त्या दोन्ही दाम्पत्यांना ते भेटून आलेले होते आणि कुठे ना कुठेतरी आपल्या सगळ्यांनाच असं वाटायचं की कठोरातली कठोर शिक्षा ही न्यायालयाने त्या आरोपीला सुनवावी. आणि आज सरकारी वकील असतील, सर्व या संबंध केसमध्ये असणारी शासकीय यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे काही पुरावे असतील, जी काही कठोर शिक्षा मिळण्याच्या दृष्टिकोनातून पूर्तता असतील, या सगळ्या केल्या. सरकारी वकिलांनी सुद्धा ठाम बाजू धरून या केसला एक खऱ्या अर्थानं बेंचमार्क म्हणून त्या ठिकाणी धरावं अशी त्यांनी सुद्धा न्यायाधीशांकडे त्या ठिकाणी सरकारच्या वतीने किंवा पीडित कुटुंबाच्या वतीने त्या ठिकाणी मागणी केली. आणि मी खऱ्या अर्थानं आज एक नागरिक म्हणून किंवा एक स्त्री म्हणून, एक म्हणजे त्या चिमुकलीचे प्राण तर आपण गमावलेलेच आहेत आणि ज्या अत्याचारातून ती गेली आहे याची तर कुठं तुलनाही नाही होऊ शकत. पण आज तिला आणि तिच्या कुटुंबाला हा न्यायालयाने जो न्याय दिलेला आहे या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी एक त्या निमित्ताने मी म्हणेन की जिथं कुठं ती चिमुकली असेल तिच्या आत्म्याला आज नक्की शांती मिळाली असेल आणि तिच्या आई वडिलांची सुद्धा जी, तिच्या कुटुंबाची सुद्धा जी धडपड होती की फाशीची शिक्षा ही त्या ठिकाणी त्या आरोपीला मिळावी, त्यातूनही कुठे ना कुठेतरी एक मानसिक समाधान त्यांना असेल की त्यांच्या चिमुकलीला ते त्या निमित्ताने न्याय देऊ शकले. त्यामुळे न्यायालयीन व्यवस्था सुद्धा ही या सगळ्या संदर्भामध्ये किती कणखर आहे आणि खऱ्या अर्थानं एक बेंचमार्क हा त्या निमित्ताने सेट झालेला आहे. आणि मला खात्री आहे की आजचा जो निकाल आहे याच्यातून कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या ज्या दुर्दैवी घटना आहेत याच्यासाठी कडक भूमिका ही न्यायालयाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने गेलेली आहे. जिचा जीव आपण गमावलाय तिला तर आपण परत आणू शकत नाही, पण कदाचित ही केस एक बेंचमार्क ठरू शकेल अशा काही त्या विकृत मानसिकतेसाठी ज्यांना कुठं ना कुठंतरी असं वाटायला लागलं होतं की काही आपण करू आणि आपल्याला त्याच्यातून कुठंतरी सुटका मिळेल. तर त्या दृष्टिकोनातून ही हा आजचा निकाल हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मी सरकारी वकील ज्यांनी बाजू त्या ठिकाणी पीडित कुटुंबाच्या वतीने मांडली त्यांचेही मी या निमित्ताने मनापासून त्यांचे आभार मानीन, त्यांचे अभिनंदन सुद्धा करीन. कारण अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय कुठल्याही राज्यामध्ये झालेल्या घटनेमध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये हल्लीच्या ह्याच्यात तरी आलेला नाही आहे आणि हे त्या निमित्ताने या केसच्या माध्यमातून सिद्ध झाले. त्यामुळे पुढे सुद्धा त्या पीडित कुटुंबासोबत शासन म्हणून आम्ही सगळे आहोतच आणि मला खात्री आहे की जी त्यावेळेला त्यांनी कुटुंब म्हणून मागणी केलेली होती
कुठे ना कुठेतरी त्याला आज न्याय मिळाला. पण अशा गोष्टींमध्ये न्याय मिळाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला मात्र अनेक अडचणी असतात. आता अशी व्यक्ती ही दयेचा अर्ज सुद्धा करेल आणि वरच्या कोर्टात गेल्यानंतर बरेच वेळेला ती रद्दबातल सुद्धा होते. शेवटपर्यंत जोपर्यंत फाशी होत नाही किंवा त्याची अंमलबजावणी ही लवकरात लवकर केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. खरं तर आज आपण बघितलं तर कुठल्याही स्तरावरच्या न्यायालयांनी अशा पद्धतीचा ऐतिहासिक किंवा बेंचमार्क निर्णय हा बहुतांशी बऱ्याचशा कालावधीनंतर दिलेला आहे. त्याच्यामुळे या सबंध केसची गांभीर्य असेल, त्याच्यामध्ये झालेली क्रूरता असेल, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल हा त्या ठिकाणी दिलेला आहे. मला म्हणजे एक स्त्री म्हणून तर माझी हे राहील की याच्यावर कोणीच कुठं अपील करू नये. कारण जो न्यायालयाने आता निर्णय दिलेला आहे ही कुठं ना कुठं तरी आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये होतं की न्यायालयाने अशा पद्धतीची कठोर शिक्षा ही द्यावी. त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये कोणी जाण्याच्या मानसिकतेमध्ये राहू नये हीच त्या ठिकाणी हे राहील. आणि अगदी गेलंच तर त्यावेळेला सुद्धा सरकारी वकील जे असतील, शासन असेल, ती ही शिक्षा कायम राहावी यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रपती देखील महिला आहेत. दयेचा अर्ज जर दिला राष्ट्रपतींकडे तर माफीचा अशा पद्धतीने इतक्या गंभीर केसमध्ये दयेचा अर्ज नाही, मला वाटतंय की जरी दयेचा अर्ज आला तरी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय शिंदे साहेब असतील किंवा आदरणीय सुनेत्रा काकी असतील, आपण सगळेच नागरिक म्हणून किंवा एक अधिकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे ते सुद्धा त्या संदर्भामध्ये आदरणीय आपले महामहिम राष्ट्रपती महोदयांसोबत त्या संदर्भामध्ये निवेदन करतील. आणि मला खात्री आहे की जो उद्रेक होता सगळ्यांचा आणि कोणीही असं नव्हतं की ज्याला वाटायचं की ती व्यक्ती वयस्कर आहे किंवा काय आहे म्हणून त्याला कुठल्या पद्धतीचं याच्यातून काही शिक्षेतून काही सुटका मिळावी. उलट आपल्या सगळ्यांचीच ती इच्छा होती की एक बेंचमार्क सेट व्हावा आणि किती क्रूरतेने आणि त्या निष्पाप त्या मुलीचा जीव गेलेला आहे तिला न्याय मिळावा. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये अगदीच मला खात्री आहे, मला तर ही आशा राहील की कुणी उच्च न्यायालयामध्ये जाऊ नये. जी शिक्षा आहे ती, कारण त्या आधी सुद्धा त्या नराधमाचे 2-3 गुन्हे आहेत. त्याच्यामुळे साधारणपणे ही सगळ्या पार्श्वभूमी पाहता कोणीही उच्च न्यायालयामध्ये कुठल्याही इतर न्यायालयामध्ये त्याच्यासाठी जाऊ नये. आणि राष्ट्रपती महोदयांकडे सुद्धा ज्या वेळेला ते या संदर्भातलं निवेदन करतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेब, गृह खातेही त्यांच्याकडे आहे, तर ते त्या संदर्भातलं निवेदन हे शासन म्हणून आमचं सुद्धा त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती महोदयांना राहील. अशा शिक्षामुळे आहे कुठेतरी न्यायालय हे मिळेल. अशा शिक्षामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे कॅबिनेटच्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मंजूर झालेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या 2 कॅबिनेट पूर्वीचा विषय काढला होता की ते फास्ट ट्रॅक कोर्ट सुद्धा जलद गतीने सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून जी पावलं आहेत ती न्यायालयीन जे तिथले अधिकारी आहेत त्यांच्यासोबत समन्वय साधून लवकरात लवकर सुरू करण्याच्या शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये केंद्राने जे काही नवीन कायदे आणले त्यातलेच काही बाबी या शक्ती कायद्यामध्ये नमूद होत्या. त्याच्यामुळे त्याचं रेप्युटेशन न होता केंद्राच्या कायद्यामधून ज्या गोष्टी सुटल्या गेलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा शक्ती कायदा हा त्या ठिकाणी केंद्राकडे प्रस्तावित. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.